अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवलेला आहे। भारत संघ हा T20 विश्व विजेता ठरलेला आहे। भारताच्या विजयानंतर आता देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। 3 वेळा T20 जिंकणारा भारत हा एकमेव संघ ठरलेला आहे। तरी दृश्य देखील आपण पाहतोय, जल्लोषाला आता सुरुवात झालेली आहे। भारताने न्यूझीलंडवर हा दणदणीत विजय मिळवलेला आहे। भारतीय संघ हा T20 विश्वचषकाचा विश्व विजेता ठरलेला आहे। भारताच्या विजयानंतर आता देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। 3 वेळा T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा एकमेव संघ ठरलेला आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज, क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी, भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवलेला आहे। संजू सैमसन की बैटिंग और बुमराह की बॉलिंग जो कि भारत को जीत दिलाया है। बुमराह की बॉलिंग 4 विकेट और संजू सैमसन की बैटिंग, मजा आ गया। इधर ओगनीश नो बदलो पूरा करो। भारत माता की जय, भारत माता की जय। बहुत अच्छा लग रहा है। टीम इंडिया फाइनल और आप देख रहे हैं कि क्राउड कितना एक्साइटेड है, ये जीत बता रही है। तर भारतीय संघ हा T20 विश्वचषकाचा विश्व विजेता ठरलेला आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। कशा पद्धतीने आता क्रिकेट प्रेमींमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे आणि आनंद देखील साजरा केला जातोय। संपूर्ण भारतामध्ये हे जल्लोषाचं वातावरण आहे। माझे सहकारी अजिंक्य भातांब्रेकर थेट जोडले जातात। अजिंक्य, भारतासाठी अत्यंत आनंदाचा क्षण हा। ने साउथ अफ्रीका को 9 विकेट से हराया था, उसको हरा करके वर्ल्ड कप जीत लिया। वर्ल्ड कप भारत आ गया तीसरी बार। भारत विजयी था, विजयी है और विजयी रहेगा। भारत माता की जिंदाबाद, भारत जिंदाबाद, भारत जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा। हम सबको विश्वास था। इंडिया ने एकदम दिखा दिया कि इंडिया इंडिया ज्यादा खुश हूं मैं आज। आज आपको किसका परफॉर्मेंस सबसे अच्छा लगा? आज आपको किसने सबसे इम्प्रेस कर दिया? जसप्रीत बुमराह। आज जिस तरह से बुमराह ने डंडे उड़ाए, लगा कि इंडिया से कोई वर्ल्ड कप छीन नहीं सकता था। सही बात है, आज बहुत मस्त इंडिया ने खेला है। हिप हिप हुर्रे, वंदे मातरम। लोगों ने बहुत ही अच्छा किया। हाँ, नहीं मारा। हाँ। क्रिया देखील येतात। क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे। भारत संघानं T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलेलं आहे। माझे सहकारी अजिंक्य भातांब्रेकर आपल्यासोबत जोडलेले आहेतच। अजिंक्य, भारतासाठी अत्यंत आनंदाचा हा क्षण। अगदी खरं आहे शुभम, फक्त सगळ्या क्रिकेट प्रेमींसाठी नाही तर सगळ्या भारतीयांसाठीचा अत्यंत बहुमानाचा आणि आनंदाचा आणि अगदी अभिमानाचा असा हा क्षण म्हणावा लागेल। कारण 2024ला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपण T20 वर्ल्ड कप जिंकला होता वेस्ट इंडिज मध्ये, आणि 2007 मध्ये सगळ्यात आधी आपण महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप जिंकला होता। पहिला वर्ल्ड कप होता T20चा आणि तो आपण धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलो होतो। आणि त्यानंतर बरीच वर्ष आपल्याला प्रतीक्षा करावी लागली होती। जवळपास इतक्या वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला आपण, आणि आता सूर्यकुमार यादव हा तिसरा कॅप्टन ठरलाय ज्याच्या नेतृत्वाखाली आपण T20 वर्ल्ड कप जिंकलेलो आहोत। त्यामुळे अत्यंत अभिमानाचा हा क्षण सगळ्या भारतीयांसाठी। सगळ्या अजिंक्य, काही वेळासाठी तुम्हाला थांबवतोय। क्रिकेट समीक्षक अभय गोयेकर सर देखील आपल्यासोबत जोडलेले आहे। अभय सर, मगाशी देखील तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधताना हाच अंदाज वर्तवलेला होता आणि आता भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवलेला आहे। आपण जसं प्रेडिक्ट केलं होतं त्यानुसार सगळ्या गोष्टी झाल्या। अगदी अजिंक्यने पूर्व जो इतिहास होता तो सांगितला। हो हो आता आजच्या दिवसाचं जर आपण जे प्रेडिक्ट केलेलं होतं
की टॉस जे आहे हे महत्वाचा होता, तो आपण हरलो एकच तो डिसएडव्हान्टेज होता, पण तो डिसएडव्हान्टेज जरी असला तरी याचं रूपांतर मात्र विजयामध्ये झालं. अगदी आजचं हे जे स्टेडियम आहे, या स्टेडियमवर आपण ऑस्ट्रेलियाशी शेवटी हरलेलो होतो. आज ह्या स्टेडियम सारखं स्टेडियम जगभरात नाही. आजचं हे स्टेडियम जे आहे हे लाभदायी होतं. म्हणजे ज्याप्रमाणे नाव दिलं गेलेलं आहे त्या नावाचा डंका आजही या खेळात आहे. महत्वाचं जे आहे तो टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग आपल्याला करायला लागली. आपण बॅटिंग मध्ये जे संजू सॅमसन म्हणा की तो किशन म्हणा यांनी जे बॅटिंग केली आणि 50 गाठली, एकाने 90 गाठली, ह्या पार्टनरशिप महत्वाच्या होत्या. पहिल्या 6 ओव्हर मधली संख्या बघा, त्याच्यानंतर मिडल ओव्हर जे आहेत त्या मिडल ओव्हर्स मध्ये जो विजयाचा पाया रचायचा होता तो आपल्या संघाने, आपल्या फलंदाजांनी तो बरोबर जी कृती एक्सपेक्टेड होती त्याप्रमाणे खेळ केला. याच्यामुळे ही जी 250च्या पुढे जी धावसंख्या आपण टार्गेट म्हणून त्यांच्यासाठी ठेवलं, निश्चित सेकंड बॅटिंगला तेवढं चेस करणं सोपं नव्हतं. जो त्यांचा प्लॅन होता की बाबा इंडियन्स किती करतात त्याच्यावरून त्यांना स्ट्रॅटजी ठरवायची होती. पण दुर्दैवानं आपल्या बॉलर्सनी जशी बॉलिंग केली, जशी त्यांना साथ मिळाली फिल्डिंगची, या सामन्यामध्ये बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपण न्यूझीलंडच्या कंपॅरिझन मध्ये सरस ठरलो आणि म्हणूनच आपण ही मॅच जिंकलो. आपण महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या ज्या आपण प्रेडिक्ट केलेल्या, मानसिक दबाव जो आहे प्रत्येक बॉलचा तो आपल्या बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक खेळाडूने अतिशय महत्वाचं आहे. आता आपल्या जेव्हा पार्टनरशिप झाल्या या पार्टनरशिपच महत्वाच्या होत्या. न्यूझीलंड कडून पार्टनरशिप करायला कोणीही 2 आकडी बघा किती जणांचे आहेत. आपल्याकडे आपण 5 विकेटवर हे सर्व जे टार्गेट होतं ते सेटअप केलं. बॉलिंग मध्ये फारसा काय त्यांचा प्रभाव पडला नाही, पण आपल्या बॉलर्सनी म्हटलं, टेक एक्झाम्पल ऑफ बुमरानी जी काय बॉलिंग केली, जो तो एक्सपर्ट आहे यॉर्कर्स मध्ये, त्याचं बरोबर आणि 17, 18, 19, 20 या ज्या महत्वाच्या मॅच जिंकायच्या ज्या ओव्हर्स असतात त्यामध्ये आपण अप्रतिम सर्व गोष्टी केल्या. पहिल्यापासून 15 ओव्हरमध्ये त्यांना कुठे अपर हँड मिळालाच नाही. म्हणजे त्यांची जी काय स्वप्न होती ती सगळी भंग झाली आणि म्हणूनच आपल्याला जसं आपण सकाळी बोललेलो त्याप्रमाणे हा विजय जो आहे हा लोकशाही सकट आपल्या या लोकशाही देशांनी साजरी केली असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. अगदी अभय सर, अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण या विजयाच्या संदर्भातलं तुम्ही केलेलं आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर ही जल्लोषाची दृश्य आपण पाहतोय. भारताच्या विजयानंतर आता फटाक्यांची आतषबाजी केली जाते आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये ही तरुणाई आता थिरकताना सुद्धा आपल्याला दिसते आहे. तर ही थेट नागपूरची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. नागपूरमध्ये देखील तरुणांच्या माध्यमातून हा जल्लोष आता साजरा केला जातोय. टीम इंडियानं विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर आता भारतीयांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. मिठाई वाटली जाते, ढोल ताशांच्या गजरामध्ये डान्स देखील केला जातोय, घोषणाबाजी देखील केली जाते. हातामध्ये तिरंगा घेतलेले हे सगळे नागरिक आपल्याला दिसतात. जल्लोष कशा पद्धतीने साजरा केला जातो. भारतानं न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि भारत संघ हा T20 विश्वचषकाचा मानकरी ठरलेला आहे. भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.